नवरत्ने जन्माला आली आणि यापैकी बाबांना कशी सोडे म्हणजे आमचे लाडके अजितदादा पवार साहेब. कठोर शिस्त, स्पष्ट वक्तृत्व, धडाडीचे नेतृत्व, सर्वस्पर्शी कर्तृत्व, जनसामान्यांशी जुळलेला अनमोल नातो, कधी तिखट प्रहार, कधी हास्य खळखळत. आजवर त्यांनी परतून लावले संकटाचे कित्येक प्रहार. आव्हानांना पूर्ण उतरतात लढवे अजित पवार. अशा राजकारणातील दादा व्यक्तिमत्वाला विनम्र असे अभिवादन करून मी माझ्या विषयाची सुरुवात करतो. आणि कच्च्या राजकारणात दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी प्रसंगी नुकसान सहन करतील, टीका आणि टोकाचा विरोध सहन करतील, पण दिलेला शब्द पाळणारच. असे नेते बोटावर मोजणे इतकेच आहेत. बोले तैसे चाले त्याची वंदाळी पावले. या उक्तीप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार साहेब यांचे नाव आवर्जून घ्यावे लागेल. प्रशासनावर मजबूत पकड, पक्ष संघटनेवर मजबूत पकड, दिलेला शब्द पाळणारे, पाहतो, करतो, बघू अशा शब्दांना ज्यांच्या शब्दसंग्रहात स्थान नाही, कार्यकर्त्यांची पूर्ण माहिती असणारे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणीला उभे राहणारे, जे पोटात तेच ओठावर असणारे, टापटीपणा, स्वच्छतेची आवड, वक्तशीरपणा या गुणांना जपणारे, पर्यावरणाविषयी आग्रह असणारे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एकमेव उदाहरण म्हणजे श्री अजितदादा पवार. दादांकडून आलेली काम प्रशासनाच्या पातळीवर गतीने पुढे सरकायची. याचे कारण ते वेळेवर झाले नाही, तर दादांच्या रोषाला सामोरे जाण्याची तयारी अधिकाऱ्यांना ठेवावी लागेल. दादांचा आग्रह जनहिताच्या कामासाठी असायचा, त्यामुळे दादांकडून आलेली कामे वेगाने मार्गी लावली जायची. म्हणूनच प्रशासनात दादांचा जेवढा दरारा होता तेवढा आधारही होता. दूरदृष्टी, धडाडी, अचूक नियोजन, अचूक धोरण, अचूक निर्णय क्षमता यांच्या जोडीला माणुसकीचा ओलावा जपणाऱ्या या सामर्थ्यवान नेत्याच्या रक्तात फक्त आणि फक्त विकासाचे ध्येय विणलेले होते. पिंपरी चिंचवड आणि बारामती सारख्या शहराच्या शिरावर डोळे दिपवून टाकणाऱ्या विकास कामाचे कोंदण लावणाऱ्या अजितदादांच्या हातात राज्याची सत्ता आल्यानंतर महाराष्ट्राची प्रगती ही तितक्याच जोमाने होऊ लागली. यात मात्र शंका नाही. संपूर्ण महाराष्ट्रात दादांना आणि त्यांच्या कार्यपद्धतीला मानणारा मोठा वर्ग आहे. चुकीच्या कामांना दादा परखडपणे विरोध करतात, तर लोक उपयोगी कामात अडचण आली तर त्यांचा परखडपणा कामात दिसतो. काम झाल्यानंतर त्यांचे महत्व व दादांची कल्पक दृष्टी लोकांना समजते. महाराष्ट्रातील सर्वात कार्यक्षम नेता कोण, तर ते अजितदादा पवार होय. सकाळी 6 वाजता कामाची सुरुवात केली, रात्री 1-1:30 वाजेपर्यंत वर्षातील सर्व दिवस सलग काम करण्याची क्षमता असलेला एकही नेता राज्यात सापडणार नाही. प्रचंड प्रवास, दिवसभरात हजारो लोकांना भेटणे, अधिकाऱ्यांच्या सलग बैठका घेणे अशी सगळी कामे दादा तितक्याच कार्यक्षमतेने करत होते. म्हणूनच मी म्हणेन, अशा अनेक गुणांनी संपन्न असलेले माझे दादा एक अद्भुत रसायन होते. अजितदादा हे दूरदर्शी, वास्तूक विशारद होते. बारामती, पिंपरी चिंचवड अशा शहरांना घडवत असताना सोना ज्याप्रमाणे दागिन्याची कलाकुसर करतो, त्याच बारकाईने प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवले. या प्रकल्पाच्या भव्यतेमुळे ही शहरे आज महाराष्ट्रात एक नवीन ओळख निर्माण करीत आहे. अचूकता, कलाकुसर आणि गुणवत्ता यांचा मेळ साधत दादाने एखाद्या वास्तूक विशारद प्रमाणे ही शहरे घडवली आहे. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांची प्रसिद्ध कविता मला आठवते. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आहे, जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ आहे. जनतेच्या हृदयामध्ये अन्यायाची कळ आणि जनतेच्या बाहूमध्ये सागराचे बळ ज्याला ओळखता येते तोच लोकप्रमुख राज्यकर्ता होऊ शकतो. राज्यकर्त्याचे हे गुण लक्षण ज्याला यथार्थपणे लागू पडते असे राजकारणातील एक नाव म्हणजे श्री अजितदादा पवार. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा नाईक यांच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून मिरवण्याचा मान मिळाला तो फक्त अजितदादांनाच. आपला स्पष्ट वक्तव्यपणा आणि सडेतोड वक्तृत्वाने महाराष्ट्राला हलविणारे दादा हे माझ्यासाठी आणि उभ्या महाराष्ट्रासाठी कायमच आदराचे स्थान असतील. आम्ही त्यांच्याकडे आदर्श म्हणून पाहतो. म्हणूनच अजितदादा यांच्या बाबतीत
व्यक्त करतो. हिमालयही तरतर कापतो जेव्हा सह्याद्री उभी राहते. वादळांनाही थांबावे लागते जेव्हा सिंह चालू लागतो. जेव्हा नेतृत्व दादांकडे येते तेव्हा महाराष्ट्र सुद्धा वेगाने दौडू लागतो. महाराष्ट्र सुद्धा वेगाने दौडू लागतो. जाता जाता एवढेच म्हणे, बलशाली व्हा महाराष्ट्र नवा, अजित दादांचा मुख्यमंत्री व्हावा. या माझ्या स्वप्नप्रमाणे महाराष्ट्रातील दादांवर प्रेम करणाऱ्या तमाम चाहत्यांच्या मनातील अर्धवट राहिलेले स्वप्न मनाशी कवटाळून तुम्हा सर्वांचा निरोप घेतो. जय हिंद, जय भारत, धन्यवाद. कोणी लिहिलंय? दादा कारोडे आपल्याकडे.